नमस्कार. तुम्ही पाहता जनहित मराठी न्यूज. मागील 15 दिवसामध्ये शेवगाव व जिल्हा मार्गावरील अनेक ठिकाणी अतिक्रमण काढण्याचं काम सध्या जोराने सुरू आहे आणि अतिक्रमित झालेल्या अनेक लोकांचे व्यवसाय या माध्यमातून धोक्यात आलेले आहेत. त्यांची कामं, त्यांची पोटं हातावर असणाऱ्या लोकांच्या बऱ्याचशा अडचणी आपल्याला मागील आठवडाभरामध्ये शेवगाव व परिसरातील अनेक ठिकाणी जिल्हा मार्गावरती असणाऱ्या गावामध्ये पाहायला मिळालेल्या आहेत. या बाबीला काही जणांनी तर या संदर्भानं आत्महत्या देखील केलेल्या आपल्याला या मागील आठवड्यामध्ये काही बातम्या या संदर्भानं आलेल्या आहेत आणि अनेकांचे प्रश्न व ते प्रश्नांसंदर्भात प्रशासनाने या बाबतीत काय निर्णय घेतलेले आहेत आणि एकंदरीत शेवगाव या ठिकाणी विद्याताई गाडेकर यांनी एक उपोषण या माध्यमातून केलेलं आहे. मागील 5 दिवसापासून त्यांचं उपोषण सलग सुरू होतं आणि उपोषण आज त्यांचं सुटलेलं आहे. त्यांची प्रतिक्रिया जनहितच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. ताई, मागील 5 दिवस उपोषणाचा मुद्दा सुरू होता. एकंदर शेवगाव आणि जिल्हा मार्गावरील जे अतिक्रमण काढलेलं आहे त्या बाबतीत प्रशासनाची नेमकं भूमिका काय वाटली तुम्हाला? आता जी अतिक्रमणाची शहरामध्ये ज्या काही जागा होत्या जिल्हा मार्गाच्या, अतिक्रमणित जागा महाराष्ट्र शासनाच्या हक्काच्या होत्या, त्या त्यांनी काढलेल्या, बुलडोझर फिरवलेला आहे. मात्र याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी छोटे छोटे व्यावसायिक होते, या व्यावसायिकांचं आर्थिक जे सगळ्या गोष्टी, कुटुंब व्यवस्था, अर्थव्यवस्था सगळी मोडकळीस आलेली. त्याच्यात कुठून मार्ग दिसत नव्हता. त्यासाठी मग आपण उपोषण केलं एक 5 दिवसाचं. आत्ताच माझं उपोषण सुटलेलं आहे. त्याच्याकडून आपण एक मागणी मागितली होती की यांना पर्यायी व्यवस्था आपल्याला अपेक्षित आहे. अल्प दरामध्ये पर्यायी व्यवस्था जर आपल्याला शासनाने दिली तर त्याच्यामध्ये ते कुटुंबाला थोडंसं दुकान वगैरे बाकीच्या गोष्टी, व्यवसाय सहकार्य होईल आणि व्यवसाय त्यांना प्रॉपर गावामध्ये करता येईल. नक्कीच. जे व्यवसाय सध्या म्हणजे हातावरचे व्यवसाय आपण त्याला म्हणूयात, जे सध्या उद्ध्वस्त झालेले आहेत, प्रशासनानं त्याला एक शॉर्ट नोटीस दिल्यामुळे त्या लोकांची अतिशय तारांबळ उडालेली आहे आणि ही धांदळ उडाल्यामुळं प्रत्येकाचं कुटुंब एक वेगळ्या पद्धतीनं एक जागा कशी निर्माण व्हावी आणि आपण आता काय केलं पाहिजे हा प्रश्न त्या व्यावसायिकांपुढे निर्माण झालेला होता. शेवगाव असेल व परिसरातील सर्वच जिल्हा मार्गावरील गावांच्या समोर हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि अनेकांचे व्यवसाय यावरती निर्भर आहेत. ताई, एकंदरीत या 5 दिवसाच्या उपोषणामध्ये प्रशासनाने या बाबतीला गांभीर्याने घेतलं की नेमकं काय सांगितलं गेलं आहे? सर्वात महत्त्वाचं अतिक्रमण आणि त्याच्यासाठी छोट्या व्यवसायांना पर्याय हा एक माझा मुद्दा होता मागणीचा. त्याचबरोबर अजून एक खूप महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा होता. जायकवाडी धरण प्रकल्प जो आपल्या इकडे 1972ला झाला, त्या प्रकल्पामध्ये 110 गावं शेवगाव, पैठण, नेवासा आणि वैजापूर या भागातली गेली होती. म्हणजे औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या जवळजवळ 110 गावांचा हा सगळा समावेश आहे त्या प्रकल्पासाठी. त्यावेळेस ही जी लोकं होती यांना पुनर्वसन करण्यात आलं आणि पुनर्वसन करताना गव्हर्नमेंटने त्यांना काही कॉम्पेन्सेशन, जमीन, काही प्लॉट, राहण्यासाठी जागा आणि धरणग्रस्ताचं सर्टिफिकेट अशा काही गोष्टी तिथे कबूल केल्या होत्या. मात्र अजून त्याचा काही केसेसचा निकाल लागलेला नाही, कॉम्पेन्सेशन मिळालेलं नाही. त्याचबरोबर जे पण काही आता धरणग्रस्त लोक आहेत त्यांना जे काही 2-3 गुंठे जागा त्या काळात भेटलेली राहण्यासाठी, त्या जागेंवरती बहुतेक ठिकाणी मला नोटिसा लागलेल्या दिसल्या की तुम्हाला आता हे अतिक्रमण आहे म्हणून तुम्हाला हे काढावं लागणार. तर या गोष्टी पाहताना अगदी मला म्हणजे वाईट वाटलं की एकदा पुनर्वसन या लोकांचं झालेलं आहे, 60 वर्षामध्ये 50 वर्षामध्ये पुन्हा त्यांच्या त्या पिढीला त्याच संकटामधून जावं लागतंय. ही खूप मोठ्या खेदाची गोष्ट वाटली. म्हणजे अक्षरशः काही गावांमध्ये ते आम्हाला सांगत होते की आम्ही पत्र्याच्या घरात राहिलो, मातीच्या घरात राहिलो, आत्ताच हे घर बांधलंय आणि आता हे मोडणार. तर एखादं घर पडणं किंवा त्याचा व्यवसाय जाणं या गोष्टी फार म्हणजे कुटुंब व्यवस्था किंवा सगळ्याच गोष्टींसाठी खूप अवघड असतं. कारण एक साधारण शेतकरी कुटुंबाला ते त्यात पुनर्वसन किती जागा असणार, ते त्याच्या किती उदरनिर्वाहासाठी त्याला आर्थिक हे असणार आहे कॅपॅसिटी. एक घर एक माणूस एकदाच बांधतो आणि ते त्याचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न कुठेतरी मोडताना दिसलं की माणसाला उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटतं. तर ह्या पॉईंटला मला एका दिवशी मी एरणगावला गेले होते आणि तिथे मी हे उदाहरण पाहिलं एक
तर मला तिथे खूप वाईट वाटलं. मग मी लगेच निर्णय घेतला की या गोष्टीवरती, या प्रश्नावरती आपण एक चांगलं काम करू. मी लगेच त्याचे सगळ्या गोष्टी GRs वगैरे सगळे फाइंड आउट केले आणि थोडंसं माझा आवाज मी कसा पोहोचवणार, तर उपोषणाच्या मार्फत मी तो आवाज पोहोचवला आणि त्याचा निकाल इतका सुंदर लागला आहे की मला सांगायला आवडेल. आता जवळजवळ गव्हर्नमेंटने माझ्या या मागणीचा विचार करून ज्या ज्या लोकांकडे एक साधी पाणीपट्टीचं पावती असेल, घरपट्टीची पावती असेल किंवा काहीही त्यांच्याकडे पुरावा असेल, लाईट बिल, तरीही ते घर, ती जागा वाचणार आहे. तर मला सगळ्या जनतेला आवाहन करायचं आहे की तुमच्याकडे घराचे किंवा दुकानाचे पुनर्वसन झालेल्या लोकांना सुद्धा हे आवाहन करायचं आहे. तुमच्याकडे ते डॉक्युमेंट असेल, लाईट बिल, घराचं बिल, व्हॉट एव्हर, पाणीपट्टी, घरपट्टी, ते तुम्ही त्या अधिकाऱ्यांना दाखवलं की तुम्हाला त्याच्यातून रिलीफ भेटणार आहे, तुमची घरं वाचणार आहेत. आणि आता गव्हर्नमेंटने माझ्या या मागणीची दखल घेऊन प्रत्येक ग्रामपंचायतला हा निकाल ते दाखवणार आहेत. म्हणजे तसा GR किंवा त्यांच्या सर्क्युलरमध्ये ते फिरवणार आहेत. नक्कीच जायकवाडी धरणातून जे पुनर्वसित लोक आहेत त्यांचा देखील एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी होता आणि अनेक गावांमध्ये ही माणसं स्प्रेड झालेली आहेत, पुनर्वसित करण्यात आलेली आहेत, परंतु त्यांचे देखील प्रश्न मला वाटतं प्रलंबित आहेत. अनेक प्रश्न, ते प्रश्न आणखीन मार्गी लागलेले नाहीत. जायकवाडी धरणामुळे एकीकडे विकास झालेला आपल्याला दिसतो, शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न या ठिकाणी सुटलेला दिसतो, अनेक तालुक्यांच्या तहाना यामुळे भागलेला दिसत आहेत, परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या माणसांचं वास्तव्य जे उद्ध्वस्त झालेलं आहे त्या लोकांची बरीचशी प्रश्न प्रलंबित असलेली दिसत आहेत आणि ती कुठेतरी मार्गी लागावी, सर्वांना त्यामधून न्याय मिळावा याकरिता देखील ताईंचं उपोषण होतं. ताई, एकंदरीत प्रशासनाने या संदर्भाने काय निर्णय घेतला किंवा काय भूमिका आहे? प्रशासनाने म्हणजे मूळ मुद्दा म्हणजे मी एकटीच उपोषणाला बसले होते आणि एकटीनेच हा मुद्दा मांडला होता. सुरुवातीला मला थोडंसं लक्षात आलं की निंदकाचे घर असावे शेजारी, अशा पद्धतीने थोडंसं मला रिस्पॉन्स काही लोकांचा नव्हता. पण जेव्हा तो मुद्दा प्रशासनाला कळाला तेव्हा त्यांनी तो सिरियसली घेतला, त्याच्यावरती मीटिंग्स घेतल्या. आज मला 5 दिवसात त्यांनी त्याचा रिझल्ट दिला. म्हणजे कुठेतरी या गोष्टींचा एक कम्युनिकेशन असतं, एक कार्यकर्ता, अधिकारी आणि प्रशासन किंवा सरकार, हे कम्युनिकेशन जेव्हा खालचा कार्यकर्ता वरपर्यंत चांगल्या माध्यमातून पोहोचवतो, आपला आवाज पोहोचवतो, तर 100% आपल्या जनतेला न्याय मिळतो. हे उदाहरण स्पष्ट लक्षात. शेवगावमध्ये अतिक्रमण जे झालेलं आहे, बरेचसे व्यावसायिक आता रस्त्यावरती आलेले आहेत आणि नेमकं मला तरी वाटतं की या माध्यमातून प्रत्येकानं आपला आवाज उठवला पाहिजे आणि त्यांना देखील न्यायिक भूमिकेतून प्रशासनाने विचार केला पाहिजे की या व्यवसायावर किंवा या सगळ्या बाबींवरती नक्कीच विचार प्रशासनानं करायला पाहिजे. त्या प्रकारचं पत्र वगैरे काही तुम्हाला दिलं आहे का? हो, मला लेखी स्वरूपाचं सगळ्या पद्धतीने मला त्यांनी लिहून दिलेलं आहे. ते पत्र पण मी तुम्हाला पाठवते. 2 पत्र मला दिलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी झाली की जे जायकवाडी प्रकल्प झाला त्या प्रकल्पामध्ये जे पाण्याचा साठा होता त्याचा फायदा औरंगाबादला जास्त झाला, संभाजीनगरला. नक्कीच. आणि आपली जी 110 गावं गेली, शेवगाव म्हणजे अहिल्यानगर, अहमदनगर जिल्ह्यामधली, त्या गावांना त्याचा फायदा झाला नाही. कारण तिकडे MIDC डेव्हलप झाल्या, त्याच्यामुळे ते सगळ्या गोष्टी त्यांना त्याचा फायदा घेता आला. मात्र आपल्या इकडे त्याचा फायदा अजिबात भेटला नाही, तोटा झाला, आपल्या जमिनी गेल्या. तर या माध्यमातून मी सगळ्या जनतेला किंवा तुम्हा सर्वांना हे सांगावंसं वाटतं मला की या संदर्भात अजूनही काही प्रश्न असतील, बरेचसे माझ्याकडे आलेले आहेत, त्या प्रश्नांवरती मी इथून पुढेही आवाज उठवणार. बरेच प्रश्न माझ्याकडे आलेले आहेत. आता एक आता त्या प्रश्नाला आपण न्याय द्यायचं आपण काम करू. नक्कीच. विद्याताई गाडेकर आपल्या समवेत होत्या. आपण त्यांची बाईट या माध्यमातून घेतलेली आहे. गेल्या 5 दिवसापासून त्यांचं उपोषण शेवगाव तहसील या ठिकाणी सुरू होतं आणि आज उपोषण त्यांचं सुटलेलं आहे. खरं तर जनहित मराठीच्या माध्यमातून या सगळ्या बाबींचा आढावा आपण घेतलेला आहे आणि अतिक्रमण झालेले जिल्हा मार्गावरील बऱ्याचशा गावांमध्ये ज्यांच्याकडे PR कार्ड वगैरे आहेत त्यांना याचा नक्कीच फायदा झालेला आपल्याला दिसतोय. जनहित मराठीसाठी कॅमेरामॅन किशोरसह मी KB शेख, मनपूर्वक धन्यवाद.